शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात की अरे, आता एव्हाने श्रीकृष्णाला 10वे वर्ष संपून 11वे लागले होते. इकडे देव सगळे मनात चिंता करत होते की या भगवान श्रीहरीने दुष्टांच्या नाशासाठी, भक्त आणि सज्जनांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला आहे. अजून हजारो उन्मत्त दैत्य असुर पृथ्वीवर आहेत. ते सज्जन सत्पुरुषांचा छळ करत आहेत आणि त्यांचा नाश अजून व्हायचा आहे. मुख्य म्हणजे उन्मत्त मदांध कंसाचा नाश व्हायचा आहे. चाणूर, मुष्टिक इत्यादी दुष्ट राक्षस सर्वांना छळत आहेत. आता हा भगवान तर ह्या गोकुळातच रमला आहे आणि त्याला तिथेच चांगलं वाटतंय. तो त्या आपल्या भक्तांच्या मेळाव्यातून बाहेरच पडत नाहीये. आता काय करायला पाहिजे? हा तिथून बाहेर पडून मथुरेला गेल्याखेरीज त्या कंसाचा नाश होणार नाही. काय करावे ह्याचा विचार करीत असतात. नेहमीप्रमाणे सर्व देवांना नारदांची आठवण झाली आणि त्यांना सांगितले की नारद, तुम्ही आपले नेहमीचे सगळ्यांचे परम लाडके असे आहात. तुम्हाला काय कुठेही जायला मज्जाव नाही. तर आता तुम्ही गोकुळात जाऊन भगवंताला आपल्या अवतार कार्याची जरा आठवण तर करून द्या. अहो, त्यांना गोकुळातून बाहेर काढण्याची सुद्धा काहीतरी युक्ती करायला हवी आहे आणि तुम्ही तर हे काम नक्कीच करू शकता. देवांची विनंती ऐकून नारद मुनी अगदी आनंदाने नारायण नारायण करून निघाले. ते थेट कंसाच्या दरबारातच आले. कंस आपल्या दरबारात सिंहासनावर बसला होता. काही मंत्री मंडळी गप्पा गोष्टी विनोद करत होते. समोर काही नाचगाणी चालली होती. इतक्यात नारायण नारायण असा आवाज दरबारात घुमला. आता आपल्याला तर माहिती आहे की या नारदांना कुठेच जायला मनाई नाही. त्याप्रमाणे ते अगदी बिनधास्तपणे ह्या कंसाच्या दरबारात जाऊन उभे राहिले आणि त्यांना पाहताच कंसाने उठून त्यांना नमस्कार केला. नारद मुनी येताच तिथले नाचगाणे थांबले आणि मग तिथले जे सर्व इतर त्याचे मित्रमंडळी गप्पा करत होते तेही उठून निघून गेले. तेव्हा नारद म्हणाले, अरे कंसा, कसं काय चाललं आहे रे? मजेत आहेस ना? काही विशेष, काही नवीन? मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे तू देवकीची सर्व मुले मारून टाकलीस ना. आता तर तुला कशाची भीती वाटत नाहीये ना? कंस म्हणाला, अहो, काहीतरी घोटाळा झाला मध्ये. त्याचं काय झालं तुम्हाला माहिती नाहीये का? की त्या देवकीचा 7वा गर्भ म्हणे तिच्या पोटातच जीवन गेला. आणि दुसरे म्हणजे काय, की तो 8वा मुलगा न होता तिथे मुलगी झाली. पाहिलंत ना, की आकाशवाणी झाली आणि तुझा त्या देवकीचा 8वा पुत्र तुला मारेल असं सांगितलं. पण प्रत्यक्ष मात्र तिथे एक मुलगी जन्माला आली. बरं, तिला मारायला गेलो तर ती निसटून आकाशात गेली. तिथं तिची देवी झाली आणि वर तिने मला सांगितलं की तुझा काळ पृथ्वीवर आला आहे. आता मला कळत नाहीये की हा नक्की कुठे आहे. नारद म्हणले, अरे मग काय, मी तेच तर तुला सांगायला इथं मुद्दाम आलोय. ही सर्व तुझ्या त्या बहिणीची आणि वसुदेवाची लबाडी आहे. तुझ्या डोळ्यात त्यांनी धूळ फेकली. मला स्वर्गात सर्व भानगड अरे काल परवाच समजली आणि मग मी अक्षरशः हे सगळं सांगण्यासाठी ताबडतोब इथे आलो. आणि तुला सांगतो, मी मागं तुला सांगितलं होतं की हा विष्णू फार लबाड आहे, तो खोटं बोलण्यातही पटाईत आहे. तर तसंच आत्ता पण झालंय. त्या देवकीला मुलगी वगैरे काही झाली नव्हती. तिला 8वा मुलगाच झाला आहे. पण ते तुला कळायच्या आत त्यांनी तो रातोरात गोकुळात यशोदेच्या घरात लपवून ठेवलाय आणि तिची मुलगी उचलून आणली आणि ती तुला दाखवली आणि तुला फसवले. पाहिलेस ना कसे लबाड लोक आहेत. पण खरं सांगतो, तुझ्याबद्दल मला खूप वाटतं रे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हटलं तुला तर हे सगळं सांगायला हवं. मला कळलंय तर तुला सावध करणं माझं काम आहे. आता हे कळल्याबरोबर नारद मुनींना कंस म्हणाला की थांबा, मी तो 8वा कोण जो आहे त्याच्याकडे तर नंतर बघीनच, पण ह्या दोघांनी मला फसवलं आहे तेव्हा पहिला समाचार मी त्यांचा घेतो. आणि तो म्हणाला की मी त्या
देवकीला आणि वसुदेवाला आत्ताच ठार मारून टाकतो. नारद म्हणला, अरे अरे अरे, असं नको करू, त्यांना मारून तुला काय मिळणार आहे? त्या दोघांच्या समोर त्यांच्या पोरांना मागची जशी मारलीस तसे ह्या दोघांना पण मार. आणि सूड घ्यायचा असेल तर असा घ्यायला पाहिजे. या पोरांना गोकुळातून धरून आण आणि त्या दोघांच्या समोर त्याला मार. आणि कंसा, अरे तो 7वा सुद्धा तिथेच आहे, तुला माहिती नाही म्हणून सांगतो. त्याचे नाव बलराम आहे आणि 8व्याचे नाव आहे कृष्ण किंवा श्रीकृष्ण. बरं, आता मला उशीर होतोय, मी जातो. पण लक्षात ठेव हा, त्या देवकीला आणि वसुदेवाला मात्र जिवंत ठेव. त्यांना तू मारू नकोस. तुला मारायचं असेल तर ह्या दोघांनाच मार. पण आता मला उशीर होतोय, मी जातो. असे म्हणून नारद मुनी तिथनं झटकन निघाले. ते थेट गोकुळात आले. भगवान श्रीकृष्णाला एका बाजूला घेऊन त्यांना सांगितले की, भगवंता, अहो, तुम्ही जगतचालक प्रभू आहात, मुद्दाम दर्शनाला आलो. असे म्हणून त्यांनी भगवंताला नमस्कारही केला. आणि ते म्हणाले की, हे योगेश्वरा, तू पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी अवतार घेतला आहेस. तुझ्या लक्षात आहे ना, आतापर्यंत तू अनेक दैत्य, अगदी वृषभासुरही मारलास. हे चांगलेच केलेस. पण भगवंता, कंस, चाणूर, मुष्टिक असे अजून कित्येक दैत्य तुला मारायचे आहेत. त्याच्यामुळे तू इथेच अडकून जर पडलास तर कसं होणार? तू इथे इतका रमला आहेस की तुला ह्या सगळ्या गोष्टीचा जणू काही विसर पडला आहे. हे भक्तगण तुला असेच सोडणार नाहीत आणि तू त्यांच्यापासून दूर होशील असेही मला वाटत नाही. तू भक्तवत्सल आहेस, पण आता ही बासरी खाली ठेवून तुला हातात सुदर्शन चक्र घ्यायची वेळ आलेली आहे. एवढीच विनंती करायला मी इथे आलेलो आहे. आणि हे सर्वेश्वरा, जगन्नाथा, तुला आमचे सर्वांचे खूप खूप नमस्कार आहेत, अनंत प्रणाम करतो. नारद मुनींचे भाषण ऐकून श्रीहरीने स्मित केले आणि म्हणाले, नारदा वत्सा, अरे तू असं काय म्हणतोयस? माझ्या सर्व काही लक्षात आहे, पण योग्य वेळी यायला लागते. योग्य वेळी सर्व काही ठरल्याप्रमाणे होईल. नारदांनी पुन्हा भगवंताला प्रणाम केला आणि तो श्रीहरीची आज्ञा घेऊन आपल्या मार्गाने निघून गेला. इकडे कंसाने मात्र देवकी वसुदेवांना आता धरून आणले आणि त्यांना पुन्हा एकदा सक्त कारागृहात ठेवून तिथे पहाऱ्यावर अगदी चांगले कडक लोक ठेवले. त्यांच्या अगदी हातापायात साखळदंड बांधले आणि लगेच सभा भरवली आणि आपल्या जीवलग अशा मंत्र्यांना जमवले आणि म्हणाले, मित्र हो, माझा कट्टर वैरी तो वसुदेवाचा 8वा पोर मला फसवून त्याने गोकुळात नंदाच्या घरी ठेवला आहे. आत्ताच मला त्या नारदांनी म्हणजे आपल्या शेंडीवाल्यांनी सांगितले, तेव्हा त्याला ताबडतोब ठार करायचं आहे. आत्तापर्यंत मी आपले पुष्कळ पराक्रमी दैत्य तिथे पाठवले. अगदी पूतनाही गेली होती, पण ते सर्व त्यांनी लगेच मारून टाकले. त्याला मारण्यासाठी गेलेले परत काही आले नाहीत. आता त्याला मारण्यासाठी कोण जाईल ते सांगा बरे. असे म्हटल्यावर ते सर्व दैत्य, अगदी चाणूर, मुष्टिक, शल, तोशल इत्यादी मल्ल सुद्धा अगदी क्षणभर गप्प बसले आणि त्यांनी खाली माना घातली. कारण आजपर्यंत पर्वताएवढे धिप्पाड असे कित्येक जण तिकडे गेले, ते परत आलेच नाहीत. त्या सर्वांना हे माहिती होते. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी सुटकी कळा आली आणि ते अगदी हतबल होऊन काहीच उत्तर न देता तसेच बसून राहिले. तेव्हा कंसाने केशी नावाच्या महाभयंकर दैत्याला सांगितले की, तू एवढा प्रचंड शक्तीचा असून तुला एक साधे 10 वर्षाचे पोर मारता येत नाही? अरे कशाला रे तुम्ही आपली मिरवता ताकती आपल्या? तुम्ही अगदी फक्त बायकांच्या समोरच फुशारक्या मारा. गोकुळात जाऊन सर्वांना ठार करून ये. एकही माणूस तिथे जिवंत ठेवू नकोस. असे ऐकताच तो केशी दैत्य अगदीच आपल्या मिशांना पीळ देऊन तिथून उठला. त्याने एका महाभयंकर घोड्याचे रूप घेतले आणि चौखूर उधळत तो गोकुळात आला.
पायाच्या खुराने माती उडवीत भयंकर खिंखाळत तो पर्वतासारखा घोडा जेव्हा येऊ लागला, तेव्हा सर्व गोकुळवासियांना त्या बैलाचीच आठवण झाली. मोठाले डोळे, हत्तीसारखे शेपूट, पुष्टमान, आयाळ असा तो घोडा येत आहे असे पाहून भक्त कैवारी भगवान श्रीकृष्ण हसतच त्याच्या समोर येऊन उभे राहिले. कृष्णाला पाहताच त्याला खाऊ का गिळू अशा भयंकर संतापाने त्याने कृष्णाला धडक दिली. पण कृष्ण केसभर म्हणजे अगदी थोडासा सुद्धा आपल्या जागचा हल्ला नाही आणि त्यांनी त्यालाच धडक दिली. केशी दैत्याला भगवंताने धडक दिल्याबरोबर तो पाठीमागे कोलमडत गेला. त्याने पुन्हा उठून मागच्या 2 पायाने श्रीकृष्णाला जोरात लाथ मारायचा प्रयत्न केला. पण कृष्णाने त्याचे दोन्ही मागचे पाय धरून त्याला अक्षरशः फरफटत ओढत नेला. सर्व गोपाल आणि गोपी हे दृश्य डोळे विस्फारून पाहत होते. श्रीकृष्णाची अतिमानवी अद्भुत शक्ती त्यांनी आजपर्यंत अनेक वेळा पाहिली होती. तो दैत्य मूर्छित झाला, पण पुन्हा काही क्षणात सावध होऊन उठला आणि कृष्णावर धावून आला. श्रीकृष्णाने त्याच्या तोंडात आपला हात घातला. त्याबरोबर त्याचे सर्व दात पडले. भगवंताने त्याच्या घशात हात घातला आणि त्याचा श्वासोश्वासच बंद केला आणि मग त्याने अगदी हातपाय झाडत तडफडत आपला प्राण सोडला. त्यानंतर कृष्णाने आपला हात त्याच्या तोंडातून काढून घेतला. असा हा भयंकर केशी दैत्य मरून पडला. गोकुलवासियांचा आनंद काय विचारावा. आता अर्थातच ही बातमी ही कंसाला कळली आणि आता परत तो म्हणाला की अरे आता काय करायचं, ह्याच्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे असे म्हणून त्यांनी एक सभा बोलवली. त्या सभेत काय ठरले ते पुढील भागात आपण पाहू.